राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथं सोयाबीनची लागवड करायची आहे. तर आपण इथं पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे बघा. रूटर वगैरे मारून पूर्ण रान क्लिअर केलेलं आहे. आता फक्त लागवडीचं काम बाकी आहे. पाऊस पडला की याच्यामध्ये लगेच आपल्याला टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड करायची आहे. तर बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की सोयाबीनमध्ये कोणतं खत वापरायला पाहिजे. काही जणांचं दरवर्षीप्रमाणे फिक्स ठरलेलं असतं. काही जण 10-26-26 वापरतात, काही जण 20-20-13 वापरतात, काही जण 12-32-16 वापरतात. तर आपल्याला दरवर्षी फिक्स न करता दरवर्षी अलग अलग खत वापरायचे आहे, जेणेकरून जमिनीचा पोतही सुधारतो आणि जमिनीमध्ये जे खताची कमतरता असते तेही त्याला मिळून जातं. तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा, आम्ही हे 2.5 एकरचं रान आहे आमचं, पूर्ण आम्ही आता क्लिअर करून ठेवलेलं आहे. फक्त पाऊस पडला की लगेच त्याच्यामध्ये आता टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड करायची आहे. तर सोयाबीनमध्ये खत टाकताना तुम्ही अगोदर रान क्लिअर करताना खत शिपवून देऊ शकता किंवा पेरणीसोबतही देऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्ही 12-32-16 जरी वापरलं तरी चालतं, 10-26-26 वापरलं तरी चालतं. पण सोयाबीन असो किंवा तेलबियाची कोणतीही शेती असो, जसं सोयाबीन आहे, तीळ आहे, भुईमूग आहे, जसे की सूर्यफूल, जेवढं तेलबियांची शेती आहे त्यांच्यासाठी एक सल्फर आहे. सल्फर खूप चांगल्या प्रकारे काम करतं. त्याच्यामध्ये तेलाची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. त्यामुळे आपल्याला सल्फरयुक्त खतं किंवा तुम्ही 10-26-26 जरी वापरलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर अलग समजा एक बॅग त्याच्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून सोयाबीनसाठी एक त्याचा चांगला फायदा होतो. तर आम्ही याच्यामध्ये 20-20-13 वापरलेला आहे. त्याच्यामध्ये 13% सल्फर खतामध्येच मिक्स ॲड होऊन येतं. पण जर तुम्ही 20-20-13 जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा 0 आहे. तुम्हाला अलग त्याच्यामध्ये पोटॅश मिक्स करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एक बॅग 20-20-13 वापरत असाल तर अर्धी बॅग त्याच्यामध्ये पोटॅशची वापरा, जेणेकरून त्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा हे पूर्णपणे भरून जाईल. किंवा तुम्ही SSP जरी वापरला, सिंगल सुपर फॉस्फेट, तरीही त्याच्यामध्ये चालतं. आणि किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला तरी पण तुम्हाला पोटॅश ॲड करावंच लागणार. त्याच्यामध्ये मग तुम्हाला फॉस्फरसही भेटून जातं, मग सल्फरही भेटून जातं आणि कॅल्शियमही भेटून जातं. तुम्हाला असे 3 अन्नद्रव्य त्याच्यामध्ये बघायला भेटतात. पण तुम्हाला SSP सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हे पोटॅश तुम्हाला मिक्स करावं लागेल. पण बाकी खतांच्या तुलनेत सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला स्वस्त पडून जातं. तुम्ही तेही वापरू शकता. आणि सल्फरचा एक असा फायदा आहे की तुमची जमीन जर क्षारयुक्त जर असेल, तुमच्या पाण्यामध्ये जर क्षार असेल तर क्षार कमी करण्याचंही सल्फर खूप चांगल्या प्रकारे काम करतं. जर तुमची जमीन नापीक असेल तर त्याच्यामध्येही चांगल्या प्रकारे सल्फर काम करतं. जर तुमच्या जमिनीचा pH खूप जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सल्फर अवश्य वापरा. जमिनीचं pH वाढण्याचं कारणच ते असतं. जर तुमच्या पाण्यामध्ये क्षार वगैरे जर असेल तर जमिनीचा pH जास्त प्रमाणामध्ये वाढला जातो. त्यामुळे पिकांची वाढ वगैरे ग्रोथ चांगल्या प्रकारे होत नाही. तर त्यासाठी आपल्याला सल्फरयुक्त खतं किंवा वरतून समजा आपल्याला सल्फर देणं त्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. तेवढं काही महाग नाही, स्वस्त तुम्हाला भेटून जातं. स्वस्त आहे पण तुम्हाला त्याचे अनेक फायदे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतात. आणि सोयाबीनची लागवड करताना तुम्ही त्याच्यामध्ये थायमेट किंवा दाणेदार जेही तुम्हाला कीटकनाशक बाजारामध्ये भेटेल ते खतासोबत अगोदर मिक्स करून द्या, जेणेकरून हुमणी आळी वगैरे किड्यांचा, भुंग्यांचा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रादुर्भाव दिसून येणार नाही. कारण की सोयाबीनला हुमणी आळी खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास देत असतात. त्यामुळेच आपल्याला उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये घट होत जाते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला बीज प्रक्रिया करून त्याच्यामध्ये दाणेदार कीटकनाशक तुम्ही थायमेट वापरा. मग त्याच्यामध्ये मग पाटील बायोटेकचं हुमनासूर आहे तेही वापरू शकता. खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहेत त्याचे. पण ते तुम्ही रासायनिक खतासोबत मिक्स करूनही त्याच्यामध्ये टाकू शकता.